इयत्ता 7वी विज्ञान विषयातील 12वा घटक द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग या पाठाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. द मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू संस्था अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था. स्नायू संस्था व पचन संस्था यांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. लेट्स रिकॉल, काही आठवून पहा. व्हॉट इज मीन्ड बाय ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. तर इंद्रिय संस्था म्हणजे काय? ऑर्गन सिस्टीम, अ ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग टुगेदर टू परफॉर्म कॉमन बॉडी फंक्शन इज कॉल्ड ऑर्गन सिस्टीम. एका इंद्रियांचा समूह एक विशिष्ट कार्य जेव्हा एकत्र करत असतो तेव्हा त्याला आपण इंद्रिय संस्था असं म्हणतो. हाऊ आर द बोन्स इन आवर बॉडी जॉईंट टू इच अदर. शरीरातील हाडे ही एकमेकांना कशाने जोडलेली असतात किंवा कशी जोडलेली असतात? द बोन्स आर जॉईंड विथ लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंधांनीही जोडलेली असतात. नेक्स्ट, मस्क्युलर सिस्टीम स्नायू संस्था. क्लोज युअर फिस्ट टाइटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. या ठिकाणी आपल्याला कृती करून बघायला सांगितलेली आहे. आपला जो हाताचा पंजा आहे त्याची मूठ घट्ट आवळून तो हात आपल्याला काय करायचा आहे? कोपरामध्ये दुमडायचा आहे, या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे. नाऊ फील द अप्पर पार्ट ऑफ दिस आर्म विथ द फिंगर ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स. आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने आपण तो दंड आपल्याला चाचपून पाहायचा आहे. आपल्याला काय लक्षात येईल? डिड यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म. आपल्याला त्या दंडाचा भाग आपल्याला टणक जाणवेल. दिस फ्लेसी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल्स. आणि हा जो मांसल भाग आहे हा भाग म्हणजेच काय आहेत? हे स्नायू. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी मूव्ह. शरीराची आपल्या विविध प्रकारे हालचाल होण्यासाठी स्नायूला अंकुचन किंवा प्रसरण पाहावं लागतात. स्नायू मसल्स गिव्ह आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पॉस्चर. या स्नायूमुळे शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त होण्यास मदत होते. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. स्नायू म्हणजे काय? तर गरजेनुसार अंकुचन आणि प्रसरण होऊ शकणाऱ्या तंतूंचा गट म्हणजेच मसल्स. व्हॉट कॅन यू टेल? व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन्स. स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे? मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडॉन्स. टेंडॉन्स म्हणजे स्नायुबंध. मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू बोन्स ऑफ मीन्स ऑफ टेंडॉन्स. स्नायू हाडांना हे स्नायुबंधांनी जोडलेले असतात. वेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट there is movement at the joint and the bones move either nearer to or away from each other. आणि स्नायू जेव्हा अंकुचन पावतात तेव्हा सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट्स, from the small movements of eyelids to those that demand great strength as when chopping wood with an axe. लहानात लहान
शरीरातील हालचाल असेल, क्रिया असेल, ते एखाद्या कुऱ्हाडीने लाकडं फोडण्याच्या ताकदीची क्रिया असेल, या सर्व क्रिया करण्यासाठी स्नायूंची आवश्यकता असते. या सर्व क्रिया स्नायूमुळेच घडत असतात. We use muscles for various movements like talking, laughing, walking, jumping, throwing. आपण अनेक क्रिया करण्यासाठी, ज्याप्रमाणे बोलण्याची क्रिया आहे, हसणे, चालणे, उडी मारणे, वस्तू फेकणे, अशा विविध हालचालीच्यासाठी स्नायूंचा वापर हा होत असतो. Which parts of our body are made up of only muscles? आपल्या शरीरामधील फक्त स्नायूपासून तयार झालेले अवयव कोणते कोणते आहेत? आन्सर त्याचा आहे टंग, आपली जीभ, त्याचबरोबर हार्ट आहे, ब्लड व्हेसल्स आहेत, लंग्स आहे, युटेरस आहे, ब्लॅडर, त्याचबरोबर लिव्हर. हे सर्वसुद्धा अवयव हे फक्त स्नायूंनीच बनलेले असतात. डू यू नो देर आर मोर दॅन 600 मसल्स इन द ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये 600 पेक्षा जास्त स्नायू असतात. मसल्स कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ द वेट ऑफ ए हेल्दी ह्युमन बॉडी. एकूण शरीराच्या सुमारे 40% वजन हे स्नायूचं असतं. देर आर अबाउट 30 मसल्स इन द ह्युमन फेस. शरीराच्या चेहऱ्याच्या भागामध्ये जवळपास 30 स्नायू असतात. आवर आईज, माउथ अँड नोज आर एन्क्ल्यूड बाय स्मॉल मसल्स. आपलं डोकं, तोंड, नाक यांच्या भोवती सुद्धा छोट्या स्नायूंची वर्तुळं असतात. एक्सप्रेशन्स लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस्ड बाय द मुवमेंट्स ऑफ दीज मसल्स ऑफ द फेस. आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, दुःख, आनंद, भीती असे भावसुद्धा यांची हालचालसुद्धा या स्नायूमुळे होत असते. कॅन यू टेल, सांगा पाहू, आर द मसल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी आयडेंटिकल. आपल्या शरीरातील विविध अवयवामध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? तर त्याचं उत्तर आहे नो. डिफरंट ऑर्गन्स हॅव डिफरंट मसल्स. व्हॉलंटरी मसल्स, ऐच्छिक स्नायू, working with our hands, walking, eating, etc. are functions that depend upon our will. आपल्या हाताने काम करणं, चालणं, अन्नपदार्थ खाणं अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. मसल्स युज्ड इन दीज ॲक्शन्स आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. आणि अशा इच्छेवर अवलंबून असणाऱ्या कार्यासाठी जे स्नायू वापरले जातात त्यांना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं, व्हॉलंटरी मसल्स. फॉर एक्झाम्पल, मसल्स इन आवर आर्म्स अँड लेग्स आर व्हॉलंटरी मसल्स. आपल्या पायाचे, हाताचे जे स्नायू आहेत यांना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. नेक्स्ट, इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे अनैच्छिक स्नायू. आपली इच्छा असो व नसो ज्या स्नायूंना कार्य करावं लागतं अशा स्नायूंना इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हटलं जातं, अनैच्छिक स्नायू. व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रिदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर व्हायटल फंक्शन्स. दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. श्वसन आहे, पचन, रक्ताभिसरण अशा ज्या क्रिया आहेत या आपल्या शरीरासाठी, आपल्यासाठी अत्यावश्यक असतात. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल. ते आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो का? तर आपल्या इच्छेनुसार करू शकत नाही. द मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलंटरी मसल्स. आणि असे इंद्रिय असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक स्टमक, इंटेस्टाईन,
hurt are carried out in their own fixed manner by involuntary muscles. जठर, आत्रे, हृदय अशी अवयवाची कामेही ठराविक पद्धतीने आणि अनैच्छिक स्नायूच्या मदतीने होत असतात. विच ऑर्गन्स इन आवर बॉडी हॅव व्हॉलंटरी मसल्स अँड विच वन्स हॅव इनव्हॉलंटरी मसल्स, फाइंड आउट अँड मेक अ लिस्ट ऑफ इच. आपल्या शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये ऐच्छिक स्नायू आहेत व अनैच्छिक स्नायू आहेत त्यांचा शोध घेऊन यादी तयार करा. नेक्स्ट पॉईंट, टाइप्स ऑफ मसल्स, स्नायूंचे प्रकार. फर्स्ट, स्केलेटल मसल्स, अस्थि स्नायू. स्केलेटल मसल्स, द टू एंड्स ऑफ ईच ऑफ these muscles are attached to different bones. या स्नायूंची दोन्ही टोकं ही दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. एक्झाम्पल्स ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. याची उदाहरणं पाहिजे झाली तर पायाचे स्नायू आणि हाताचे स्नायू. देअर मुवमेंट्स आर व्हॉलंटरी. त्यांच्या हालचाली कशा आहेत, ऐच्छिक आहेत. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिविंग शेप टू आवर बॉडी. आपल्या शरीरातील स्नायू हाडाचा सांगाडा एकत्र ठेवण्याचं त्याचबरोबर शरीराला आकार देण्याचं कार्य हे स्नायू करत असतात. नेक्स्ट आहे हर्ट अँड कार्डिक मसल्स, हृदयाचे स्नायू. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हर्ट. हृदयाचं आंकुचन आणि प्रसरण घडवून आणण्याचं कार्य ह्या मसल्स करत असतात. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. त्यांची जी हालचाल आहे ती अनैच्छिक आहे. कार्डिक मसल्स कॉज आवर हर्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट अ रेट ऑफ अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचं जवळपास 70 वेळा अंकुचन व प्रसरण होत असतं. थर्ड, स्मूथ मसल्स म्हणजेच मृदू स्नायू. दीज मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन द हर्ट. हे इतर इंद्रियामध्ये हे स्नायू आढळून येतात, आंतरिंद्रियामध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल्स, युटेरस. आपल्या गर्भाशयात, जठरामध्ये, आतड्यामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये, गर्भाशयामध्ये हे स्नायू आढळतात. इंटरनल ऑर्गन्समध्ये हे स्नायू आढळतात. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. त्यांची हालचाली अनैच्छिक असते आणि सावकाश असते. व्हेरियस विटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. आपल्या शरीरातील अनेक कार्ये, जीवनाशक कार्ये ही आपल्या नकळत अशा स्नायूमुळे घडत असतात. नेक्स्ट, कॅन यू टेल, सांगा पाहू, हाऊ डू मसल्स परफॉर्म देअर फंक्शन्स. स्नायूचे कार्य कसं चालतं. मसल्स परफॉर्म विथ द हेल्प ऑफ मस्क्युलर सिस्टीम. जी स्नायू संस्था आहे त्या स्नायू संस्थेद्वारे या सर्व मसल्सचं कार्य हे चालत असतं. ट्राय दिस. आपल्याला काही कृती करायला सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट द एल्बो 180 डिग्री विदाउट क्लोजिंग युअर फिस्ट. मूठ न आवळता 180 अंशामध्ये आपला हात काय करायचा आहे, सरळ ठेवायचा आहे. नेक्स्ट, बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री. त्यानंतर 90 अंशामध्ये कोपरातून दुमडायचं आहे. थर्ड, टच द शोल्डर विथ युअर फिंगर्स ऑन सेम साईड. त्याचवेळी आपल्याला हाताची जी बोटं आहेत ती आपल्या खांद्याला टेकवायची आहेत. मसल्स ऑफ विच पार्ट ऑफ युअर आर्म कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ड्युरिंग द अबोव 3 ॲक्शन्स. वरील तिन्ही कृती करत असताना हाताच्या कोणत्या भागातील स्नायूचं अंकुचन आणि प्रसरण झालेलं आपल्याला आढळून आलं.
मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. आपल्या शरीरातील स्नायू नेहमी गटाने कार्य करतात. वेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. जेव्हा एखाद्या ग्रुपमधील मसल्स स्नायू हे आंकुचन होतात तेव्हा त्याच गटातील दुसरे जे स्नायू आहेत ते प्रसरण पावतात किंवा रिलॅक्स होतात, शिथिल होतात. दिस इज हाऊ मसल्स हेल्प इन द प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द व्हेरियस फंक्शन ऑफ आवर बॉडी. अशाच पद्धतीनं या शरीरातील विविध क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवत त्याचं काम हे स्नायू करत असतात. काही स्नायू हे आंकुचन पावतात तर काही स्नायू त्याच वेळी रिलॅक्स होत असतात, प्रसरण पावत असतात. द मसल ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन आवर अप्पर आर्म इज कॉल्ड द बायसेप्स. आपल्या वरील भागामध्ये, दंडाच्या भागामध्ये असलेले जे हाडाच्या वरच्या बाजूला असतात त्या स्नायूंना बायसेप्स असं म्हटलं जातं. द्विशिरस्क स्नायू. अँड द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड द ट्रायसेप्स. ज्या खालच्या बाजूला असतात स्नायू त्यांना ट्रायसेप्स म्हणजे त्रिशिरस्क स्नायू असं म्हटलं जातं. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅपन इफ द कार्डिक मसल्स डू नॉट मूव्ह. हृदयाच्या स्नायूंनी जर हालचाल केली नाही तर काय होईल? नो ब्लड विल बी पंप थ्रूआउट द बॉडी अँड नो ऑक्सिजन विल रीच द सेल्स. दिस कॉज द डेथ ऑफ द लिव्हिंग थिंग्स और ह्युमन. हृदयाच्या स्नायूंनी जर हालचाल केली नाही तर व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. फूड एंटर्स द स्टमक अँड द स्टमक मसल्स डू नॉट मूव्ह. जठरात अन्न गेलं आहे आणि जठराच्या स्नायूंनी जर हालचाल केली नाही तर सुद्धा काय होईल? आपल्याला प्रॉब्लेम्स विथ स्टमक एम्पिटेटिंगचा सुद्धा समस्या होईल. अनेक प्रकारे जे पोटाची समस्या आहेत त्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. या ठिकाणी शरीरातील विविध मसल्सची ठिकाणं आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेली आहेत. मसल्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. यामध्ये चेस्ट मसल्स, छातीचे स्नायू, बायसेप्स, द्विशिरक स्नायू, फ्लेक्झॉर्स ज्याला की आकुंचनी स्नायू असं म्हटलं जातं, डेल्टॉइड, ॲब्डॉमिनल मसल्स, पोटाचे स्नायू किंवा उदरचे स्नायू, क्वाड्रिसेप्स, चतुर्शिरक स्नायू, फ्लेक्झॉर्स, आकुंचनी स्नायू. अशा पद्धतीनं विविध आपल्या शरीरामधील स्नायूंची ठिकाणं दाखवलेली आहेत. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट. शरीरातील स्नायू हे बळकट आणि कार्यप्रण असणं आवश्यक असतं. आवर डाएट मस्ट इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स इन सफिशियंट. त्यामुळे स्नायूच्या वाढीसाठी, त्यांची झीज भरवण्यासाठी आपल्या आहारात पुरेसं प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ असणं आवश्यक असतं. वी मस्ट गेट रेग्युलर एक्झरसाइज. त्याबरोबर आपल्याला रोज नियमित व्यायाम केला पाहिजे. इट मेक्स द मसल स्ट्रॉंग. आणि व्यायाम केल्यामुळं काय होतं? आपले जे स्नायू आहेत ते स्नायू बळकट होत असतात. वी मस्ट सिट विथ अ स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ द बॅक हंक्ड और बेंड. बघा, आपण बसत असताना पाठ ही ताठ ठेवली पाहिजे. बसत असताना पाठीचा पोक काढून बसता कामा नये. पोक जर काढून आपण बसलो तर आपल्या मणक्यामध्ये पाठीच्या बदल होतात आणि आपले स्नायू जे आहेत ते
दुखू लागतात. मसल्स इन द शोल्डर अँड बॅक बिगिन टू हर्ट. डिसऑर्डर ऑफ द वर्टिब्रल कॉलम मे ऑल्सो अरायझेस. पाठीच्या कण्याचे आजारसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बसत असताना आपण ताठ बसलं पाहिजे आणि एक्झरसाइज रेग्युलर केली पाहिजे. त्याचबरोबर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे सुद्धा आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. ड्युरिंग एक्झरसाइज मुवमेंट्स ऑफ द हर्ट मसल्स बिकम मोर रॅपिड. व्यायाम करत असताना हृदयाची स्नायू ही ची हालचाल जी आहे ती जलद गतीने होत असते, फास्ट होत असते. त्यामुळे आपला श्वासोच्छ्वास जो आहे तो सुद्धा फास्ट होतो. बिकम फास्टर इन्शुरिंग अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि हा जो श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे काय होतं, शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होत असतो. त्यामुळं एक्झरसाइज जी आहे ती आपण रेग्युलर केली पाहिजे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड मायोलॉजी. स्नायूच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असं म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल्स. स्नायूचा मूलभूत गुणधर्म म्हणजे अंकुचन पावणे हा आहे. द लार्जेस्ट मसल्स ऑफ आवर बॉडी इज इन द थाय. शरीरातील सर्वात मोठा स्नायू हा मांडीमध्ये आहे. तर द स्मॉलेस्ट मसल्स इज अटॅच्ड टू अ बोन इन द इयर कॉल्ड द स्टेप्स. आणि सर्वात लहान जो स्नायू आहे तो कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो.